हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हा तिसऱ्या गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि सकाळची छान अशी सुंदर सुरुवात होते, ती म्हणजे अशी पूजनेत. तर सकाळी सकाळी ना घाई गडबड अशी मी पूजा करून घेतली बरं का. आणि आपले स्वामी महाराजांचं पण फोटो स्वच्छ असं मी पुसून घेते आणि अष्टगंध असेल म्हणा, आपलं गंध असेल ते लावून घेते आणि छान असं आपल्या स्वामी महाराजांची फोटोची अशी मी सकाळी पूजा करत असते. तर रोजच्या रोज तर मला हे असं काही शूट करायला कधी जमतं कधी नाही, आणि जसं जमेल तसं तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करत असते. तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी ना तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे कोणी नवीन असाल ते त्यांच्यासाठी. तर असेच आपले सण वार रीती परंपरा रूढी असतील सगळ्या ह्या आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील. आणि जसे की मी जसे गावाकडचे व्हिडिओ गावाकडे गेले तसे सगळेच असे चॅनलवर आपल्या पाहायला भेटतील. तर बघा इथे ना सकाळी सकाळी आमचा तर गुरुवार होता दोघींचा, मायलेकींचा. तर दोघं ते जेवायचे होते, सिद्धी आणि अहो, म्हणून मग त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला घेतला. पण अचानक अहोनी सांगितलं मला की डब्बा द्यायचा आहे हॉस्पिटलमध्ये. तर कोणी ना कोणी येत जात असते, आपण कसं आता इथे आहे म्हटलं की असं टिफिन द्यायलाच लागतो. अहोने सांगितलं की इकडे द्यायचं तिकडे. तर हे चुलत भावाच्या मुलीसाठी आले होते हॉस्पिटलमध्ये सगळेजण. तर मग मी पटकन अशा चपात्या करून घेतल्या, भाकरी 2 केल्या, काकीला कसं भाकरीची आवड म्हणून. आणि भेंडीची भाजी मी टिफिनसाठी बनवली होती बरं का सकाळी. तर मग ती थोडी होती, भेंडीची भाजी आणि बटाट्याची भाजी हे त्या दोघांसाठी एवढंसं ठेवून दिलं. म्हणजे आवंचं जेवण झालं होतं आणि सिद्धी जेवायची होती म्हणून मग एक भाकरी राहिलेली ती भाजीच्या कढईला असं छान असं लावून घेतलं, तिला तसं आवडतं खायला म्हणून. आणि 2 चपात्या तिच्यासाठी तेवढीशी भाजी ठेवून दिली. नंतर बघा इथं ना मी बटाट्याची भाजी बनवली, चपाती भेंडी आणि भाकरी अशी बनवून आणि शेंगाची चटणी हे सर्व पॅक केलं व्यवस्थित असं. आणि त्यांना अहोंना टिफिन दिला. 8 वाजता त्यांना जायचं होतं. आणि त्यानंतर बघा मग नंतर मी हळदीचं लेपन बाहेरचं पाणी वगैरे टाकलं, स्वच्छ असं पुसून घेतलं. कारण म्हटलं की त्यांना जायचं आहे तर अगोदर त्यांना टिफिन करून देणं आवरणं हे आपलं गरजेचं आहे. म्हणून त्यांना सर्व आवरून दिल्याच्यानंतर बाहेर स्वच्छ असं हळदीचं लेपन पुसून घेऊन हळदीचं लेपन केलं, रांगोळी वगैरे काढली, बाहेरची उंबऱ्याची स्वच्छ पूजा करून घेतली, स्वच्छ सर्व करून. आणि नंतर मग आपले तुळशीची पूजा, ही सूर्यनारायणाची पूजा हे सर्व असतंच. झटपट पटापट अशी मी बाहेरची रांगोळी पूजा करून घेतली आणि तुळशीची पण बघा अशी इथं पूजा करून घेतली. तर कसं आपल्या गृहिणीला ना कामात असं वेळ घालवायला जमतच नाही. कारण जर सगळं वेळेत झालं ना तर बरंच असतं, नाहीतर मग उशीर होऊन जातो. मग बघता बघता असे 12 वाजून जातात. सकाळची इतकी घाई आणि धावपळ, आणि ह्या थंडीने तर काही सुचतच नाही. तुमच्याकडे ही थंडी खूप आहे ना, नक्की सांगा. तर सकाळी नको नको वाटतं आणि सकाळची वेळ कशी निघून जाते बघा. डाळ वाळू घालायची होती आणि असं छान गॅलरीत ऊन येतं बरं का. मग सकाळी सकाळी इथं बसणंही शक्य होत नाही, आणि पारवे तर एवढा त्रास देतात ना गॅलरीमधून, तर काय सांगायचं. आणि मग ठीक आहे म्हटलं आता 2-3 दिवस झाला अशी वाळू घालतच आहे डाळ. तर छान असं म्हणजे एक दिवशी चाळून घेऊयात. रोज थोडं थोडं ऊन येतं तिथं द्यायचं आणि थोडा वेळ तिथं बसायचं, तिथंही वेळ द्यावा लागतो. तर किती कामं असतात ना मागं बघा, वाटतं काय काम असतं काय. पण इथं ना पुण्यासारख्या ठिकाणी असं थंडीचं व्यवस्थित राहतच नाही धान्य वगैरे, तर त्याला सारखं ऊन द्यायला लागतं. आणि मग दुपारची सर्व कामं आटपून झाल्याच्यानंतर बघा मग बाहेर गेले आणि बाहेर जाऊन मग हे पूजेचं सर्व साहित्य घेऊन आले, दूध वगैरे, दही आणि पूजेच्यासाठी फळं आणि फांदे हे ते आपले जे असतं ते गावाकडं कसं बाहेर फांद्या मिळतात, पण इथं आपल्याला अशी गड्डी आणायला लागते. त्यानंतर मग पूजेची तयारी सुरू केली. जे आपलं रोजची पूजा झालं होतं ते तुमच्यासोबत आत्तापर्यंत मी शेअरच केलेलं आहे. आणि नंतर बघा इथं ना मग स्वच्छ अशी देवाची भांडी पण घासून घेतली, तांब्या वगैरे देवाचा. आणि त्यावरतीच मी असं मुकुट काढते, तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे. तर छान असं बघा अशा पद्धतीने मी मुकुट काढते. तर एक उदबत्तीची काडी घेते बारीक अशी, आणि जो गंध असतो ना आपला, आपण देवाला जो गंध लावतो गंधगोळीचा, तर तोच मी असं इथं वापर करते. आणि अशा पद्धतीने छान असं मी इथे आपल्या देवीचा असा मुकुट काढून घेते आणि मग हळदी कुंकू वगैरे लावून घेते. तर मी आपल्या तांब्यावरच काढते, कारण नारळाला वगैरे भरपूर जण मुकुट वगैरे लावतात, पण मी तसं काही करत नाही, पहिल्यापासून जे करत आलो आहे तशीच. तर अशा पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने मी पूजा इथं मांडून घेतली आणि छान असं आपली पूजा करून घेतली. त्यानंतर पूजाच्या नंतर झाल्यानंतर मग म्हटलं थोडंसं आपण फलाहार किंवा आपल्या साबुदाण्याची खिचडी वगैरे मी इतके दिवस खात नव्हते, पण आत्ता खायला लागले. कारण कसं आपल्याला काही काही गोष्टी असतात सहन होत नाही वरचेवर, किंवा काही गोळ्या वगैरे असल्या तर घ्यायलाच लागते. त्याच्यामुळे ना मग जेवढे दिवस होतं तेवढे दिवस तसं व्यवस्थित आपण निराहार राहून केला. पण आता तर अशा पद्धतीनं माझी पूजा झाली. म्हटलं संध्याकाळी आरती वगैरे करूया, नैवेद्य ठेवून पूजा करून घेतल्याच्यानंतर बघा इथं मग आहोंनी येताना ना काकीने
काकींनी त्यांच्यासोबत ही हरभऱ्याची भाजी दिली. खरंच एवढं काकीचं कष्ट वाया गेलं असं मला वाटतंय, कारण बघा ना इथं कशी भाजी झालेली आहे. त्यांनी येताना प्रवासात बॅगेत ठेवलेली आणि परत दिवसभर त्यांच्याकडेच राहिली आणि परत घेऊन आले नाही. तर इकडे तिकडे भाजी फिरल्यामुळं पण आणि पिशवीत राहिल्यामुळं ह्या भाजीला ना अजिबात असं दमट म्हणजे कोंडून ठेवायला जमत नाही, तर त्याला पसरूनच टाकायला लागतं आणि येईपर्यंत भाजी सगळी अशी काळी पडली होती. आणि जी सुकी भाजी त्यांनी वाळवून आणली होती ना ती तर छानच होती. 2 ठिकाणी थोडी थोडी अशी त्यांनी भाजी आणली होती माझ्यासाठी. तर त्यांना वाटलं असेल ना तर पुण्याला चाललो आहे आपण, तर भाजी घेऊन जावं, खातील अशी. पण त्यांनी आणलं एक हेतून झालं एक, काय सांगणार. मला पण खूप वाईट वाटत होतं की काकीचं कष्ट एवढं वाया गेलं, कारण खूप काळी पडली होती भाजीमध्ये, तर अशी बुरशी आल्यासारखे पण झाली होती. आता काय करणार त्या भाजीचं तुम्हीच सांगा. तर नंतर बघा संध्याकाळी मग असं स्वयंपाकाला सुरुवात केली. रव्याची खीर बनवली आणि वरण भात आणि चपात्या अशा आपलं आजचं जेवण होतं. तर साध्या सिंपल पद्धतीचं आपलं संध्याकाळचं जेवण होतं आणि देवीसाठी नैवेद्य पण हाच बनवला होता मी. आणि अशा पद्धतीनं आपला एक मागून एक असं सर्व स्वयंपाक झाला. आणि बघा असं छान असं ताट वाढून ठेवलं. इथं सकाळची भेंडीची भाजी पण होती थोडीशी, आणि बघा इथं मी मिरची पण शिजवली होती. वरण, खीर आणि असं हे सर्व आपलं जेवणाचं ताट होतं आणि तूप वगैरे त्याच्यावरती टाकलं. आणि हे देवीला आपल्याला नैवेद्याला पण हेच जेवायला आणि आपल्याला पण हेच गुरुवारसाठी होतं. तर आहोंसाठी पण मी ताट वाढून दिलं आणि देवीला आपल्या हे नैवेद्य झाला, आरती झाली आणि छान असं सगळं सागर संगीत झाल्याच्या नंतर हे मग आपल्याला सोडायचा होता तो म्हणजे उपवास. तर ही ते आपली आरती वगैरे झाली, पूजा झाल्याच्यानंतर थोडा वेळ तिथंच आम्ही ते खूप छान वाटतं तिथंच थोडा वेळ बसलो आणि थोड्या वेळाने मग म्हटलं आता आपण उपवास सोडू, कारण पुढचे कामं पण वाट बघत होते. तर बघा पुढचे कामं म्हणजे काय तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. आता हे सर्व झाल्यानंतर मग जेवण करून घ्यायचं होतं आणि जेवण झाल्याच्या नंतर ओटा भांडी तर असतं आपल्याला. आणि त्यानंतर बघा एक ऑर्डर होती आणखीन, आणि आम्ही सर्वजण मग बसलो इथे कामाला, कारण सर्वांनी केली ना पटापट होतं म्हणून. आणि मॅच पण चालू होती बरं का, 20ची मॅच पण चालू होती. मॅच पाहत आम्ही सर्वजण असं काम, तोपर्यंत म्हटलं पोरींना थोडंसं तुम्ही सर्व पॉकेटमधलं काढून वगैरे घ्या, म्हणून मी थोडं बसली भांडे ओटा करून. आणि बघा 9:45 वाजले होते सर्व झाल्याच्या नंतर, आणि हे सर्व पोरी असं सगळं रिकामं करून घेत होत्या, म्हणजे बॉक्समधलं काढून पेना वगैरे हे सगळ्या गोष्टी काढून घेत होत्या. तोपर्यंत मी थोडंसं बसले आणि इथं चालू होती मॅचचा आनंद घेत आणि आम्ही सर्वच जण असं, तर कारण दुसऱ्या दिवशी मग त्यांना लवकर जायचं होतं ना ऑर्डर घेऊन, म्हणून म्हटलं आपण सर्वांनीच थोडा वेळ करूयात आणि पोरींना पण मदतीला घेतलं. आणि आम्ही सर्वांनीच मग इथे आपले पहिले काम आपलं पेटपूजेसाठी हे तर करणं आपल्या आहेच ना, काम ही आपली लक्ष्मी म्हटल्यासारखं. तर सर्व हे आम्ही करून घेतलं आणि खूप उशीर झाला, रात्री झोपायला 12:30 वाजले. आणि सकाळी उठल्याच्या नंतर हे सगळं पॅकिंग असं करून आहोंनी ठेवलं होतं. आता फक्त वरच्या साईडचं हे शिवायचं राहिलं होतं. तर असा होता आपला व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.